क्षेत्रामधली जी भूमी आहे ती पांडुरंग स्वरूप आहे. पंढरी क्षेत्रातलं जे तीर्थ चंद्रभागा भीमा आहे ते पांडुरंग स्वरूप आहे आणि मूर्तीमध्ये जे विग्रह आहे तोही पांडुरंग स्वरूपच आहे. विठ्ठल जेव्हा परमात्मा अवतरित होत असतात, परमात्मा अवतरित होण्याच्या पूर्वी त्या भूमीला परमात्माचं स्वरूप प्रदान करतात. किंवा जी देवता अवतरित होते, परमात्मा अवतरित होत असताना आपल्या धामाचं अवतरण पूर्वी त्या भूमीमध्ये करतात. भगवान शंकराला जर अवतार घ्यायचा असेल तर पूर्वी भगवान परमात्मा कैलासाचा अवतरण त्या भूमीमध्ये करतात. भगवान श्री नारायण, भगवान विष्णू परमात्म्याचा अवतार असेल तर परमात्मा सुरुवातीला वैकुंठ धामाचं अवतरण त्या भूमीमध्ये करतात. म्हणून पंढरीची भूमी ही वैकुंठ भूमी आहे. पंढरी क्षेत्रातील चंद्रभागा आहे ती सुद्धा साक्षात पंढरीनाथ स्वरूप पांडुरंग स्वरूप आहे असं आपल्याला सांगता येतं. किंवा एखाद्या पारमार्थिक उच्च तत्वाचा प्रवाह म्हणजे तेच भगवती गंगा मातेचं स्वरूप असतं. आपण जर चिंतन केलं, भगवती गंगा माता आपल्या पुढे विराजमान आहेत. भगवती गंगा माता म्हणजे ज्ञानाला झालेलं जे जलीय स्वरूप आहे ते भगवती गंगा माता आहे. यमुना माता भक्ती स्वरूपाला प्राप्त झालेले जलीय रूप म्हणजे भगवती यमुना माता आहेत. आणि भीमा माता म्हणजे भक्तीला आणि ज्ञानाला प्राप्त झालेलं जलीय स्वरूप म्हणजे भीमा माता आहे. विठ्ठलावर भक्ती पिकते आणि ज्ञानही पिकतं. संत महात्मे ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या भीमेच्या तटाकावर येतात, कथा कीर्तन करतात, तिथं ज्ञान पिकतं. आणि आज भाग आहे श्री ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये 16 घेऊन पंढरी क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे भीमेच्या तटाकावर भक्ती पिकते. म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचं जलीय स्वरूप जर काय असेल भगवती भीमा माता आहे. म्हणून उभा तटी भिवरेच्या आणखी आपलं असं चिंतन करता येतं. सह्याद्री पर्वतापासून उगम पावलेल्या ज्या नद्या आहेत त्या प्रत्येक नद्याचा एका देवताने अभिमान धारण केला. कोणती नदी घ्या, एका देवताने अभिमान धारण केला. परंतु भीमा माता अशी आहे त्या भीमेचा अभिमान तिन्ही देवांनी धारण केला. भीमाशंकरापासून उगम पावल्यानंतर निरा नरसिंहपूरपर्यंत संगमित होण्यापर्यंत भगवान ब्रह्मदेवाने भीमेचा अभिमान धारण केला. निरा नरसिंहपुरापासून पंढरी क्षेत्रापासून कृष्णेशी संगमित होईपर्यंत भगवान विष्णूने त्या भीमेचा अभिमान धारण केला. आणि कृष्णेला संगमित होऊन समुद्राला मिळेपर्यंत भगवान शंकराने भीमेचा अभिमान धारण केला. विठ्ठल तिन्ही देवता ज्या गंगेचा अभिमान धारण करतात अशी असणारी भगवती गंगा माता. मग तुकाराम महाराज म्हणतात समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या तटी उभा असलेला परमात्मा त्या स्थळाचा निर्देश केला. असा परमात्मा किती सुंदर आहे, जग ऋतुपोबर आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात